कराडचा नवा कारनामा समोर. राखेचा पैसा बॉलिवूडमध्ये गुंतवला. राखेतूनच गुंडांची निर्मिती, ठाकरेंचा हल्लाबोल. सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडचं फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन समोर आलंय. इव्हेंट मॅनेजमेंट आणि दहशत निर्माण करणारा वाल्मिक कराड आता फिल्म प्रोड्युसर असल्याचं समोर आलं. त्याचं ओळखपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय. यामध्ये वाल्मिक इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा सभासद असल्याचं समोर आल्यानं पोलीसही चक्रावून गेलेत. या कार्डवर 23480 हा मेंबर नंबर असल्याचं स्पष्ट झालं. मात्र या बॉलिवूड कनेक्शनचं मूळ परळीतील औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेत असल्याचं म्हटलं जात आहे. तेही कसं पाहूयात. परळीच्या राखेचं काळं अर्थकारण. परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक. एक ट्रक राखेला 18,000 ते 20,000चा भाव. याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटीच्या राखेची विक्री. महिन्याभरात 36 कोटी तर वर्षाला 450 कोटींची कमाई. 52 वर्षांपासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री. अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत कंत्राट नाही. बंदुकीच्या धाकावर माफियांकडून अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार. एवढंच नाही तर कराडच्या काळ्या धंद्याची यादीच सुरेश धस यांनी वाचली आहे. राख, वाळू, ह्याची बदली इकडं करा, त्याची बदली तिकडं करा. एका दिवसात तर ह्या पोलीस स्टेशनचं त्या पोलीस स्टेशन. आकाशचं नाही ऐकलं की गेलाच. दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पवनचक्की कंपनीकडून मागितलेल्या खंडणी आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या मुळाशी जन्माला येणाऱ्या गुन्हेगारीचा राज ठाकरेंनी उल्लेख केलाय. बरं, तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. पण हे सगळं झालं कशात? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प, त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे. म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात. राखेतून निर्माण झालेलं काळं साम्राज्य आणि पवनचक्क्यांच्या मुळाशी फुफावत असलेली गुन्हेगारी कराडला बॉलिवूड पर्यंत घेऊन गेली आहे. मात्र या सगळ्यात बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची राख रांगोळी झाली. त्यामुळे आता राख आणि पवनचक्क्या कंपन्यांकडून खंडणीच्या प्रकारातून निर्माण होत असलेल्या गुन्हेगारीवर थेट घाव घालण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.